Good morning, friends. Myself Juju sir from Mechanical Engineering Department. Now today's lecture as a second year Mechanical Engineering subject named as a Engineering Metrology. Now today's lecture topic has a types about the feeds, in which first one has a clearance feed, second one has a transition feed, and third one has a interference feed. These are the three topics are studied in this lecture, and also the hole basis system and shaft basis system. These are the or and these are the two topics are also studied in this lecture. Okay. Now in last lecture we are also studied the unilateral and bilateral tolerances, difference between the unilateral and bilateral tolerances, and also the study about the what is the allowances, what is the tolerances. Okay, these are the two topics are also studied in last lecture, and also study the introduction about the feeds. Okay, in which clearance feed, transition feed, and interference feed. These are the topics are also studied in last lecture. तर बघा, जे मागचं लेक्चर आपण घेतलं होतं तुमचं तिसरं युनिट जे आहे तुमचं लिमिट्स फिट अँड टॉलरन्सेसचं, तर त्याचं जे मागचं युनिट आपण मागचं लेक्चर जे आहे तर ते जे आपण घेतलं होतं तर त्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी बघितल्या, तर डिफरन्स बघितला होता कशाचा, तर युनिलॅटरल आणि बायोलॅटरल टॉलरन्सेस जे आहे तर त्याच्यामधला डिफरन्स काय आहे हे आपण काय केलं तर मागच्या लेक्चरला बघितलं होतं. त्याचबरोबर अजून काय बघितलं होतं तर त्याच्याबरोबर टॉलरन्सेस म्हणजे काय, अलाउन्सेस म्हणजे काय, तर हे काय केलं आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं. त्याचबरोबर इंट्रोडक्शन बघितलं होतं आपण कशाचं, तर फीड्स, लाईक व्हॉट इज द फीड्स, फीड्सची डेफिनेशन बघितली आहे की नाही. मग त्याच्यामध्ये 3 प्रकारचे फीड्स आहेत, तर त्याचं एक प्रकारचं इंट्रोडक्शन जे आहे ते काय केलं तर आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं. आत्ताचं जे लेक्चर जे आहे तर आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत, जे फीड्स आहेत तर त्या फीड्सचं एकदम सुटेबल आणि डायग्रॅम वाईज तुम्हाला डिस्क्रिप्शन जे आहे ते मला काय करायचं आहे आता या लेक्चरला तुम्हाला समजून सांगायचं आहे. मग त्याच्यामध्ये क्लिअरन्स फिट असेल, ट्रान्झिशन फिट असेल, मग क्लिअरन्स फिट आपल्याला कसं दिसतो आहे की नाही, ट्रान्झिशन फिट आपल्याला कसं जाणवतो आणि इंटरफेरन्स फिट आपल्याला कसं जाणवतो, हे काय करायचं आहे आपल्याला आजच्या लेक्चरला जाणून घ्यायचं आहे. त्याचबरोबर अजून कोणती गोष्ट जाणून घ्यायची आहे, तर होल बेसिस सिस्टीम म्हणजे काय, शाफ्ट बेसिस सिस्टीम म्हणजे काय, तर हेही काय करायचं आहे आपल्याला ह्या आजच्या लेक्चरला काय करायचं आहे बघायचं आहे. ओके, तर त्याच्यामध्ये फर्स्ट वन ॲज अ क्लिअरन्स फीड. मग क्लिअरन्स फीड इन दिस टाईप्स ऑफ द फीड द साईज ऑफ द लिमिट ऑफ द मॅचिंग पार्ट आर सो सिलेक्टेड द क्लिअरन्स बिटवीन देम ऑलवेज ऑकर. मग हे जे क्लिअरन्स फीड आहे की नाही आपण डिटेलमध्ये बघतो आहोत. मागच्या लेक्चरला आपण काय केलं तर इन शॉर्टमध्ये त्याचं इंट्रोडक्शन बघितलं होतं फीड्सचं आहे की नाही. तर आता काय करतो आहोत या लेक्चरला आपण तर क्लिअरन्स फीडचं डिटेलमध्ये काय करतो आहोत आपण, तर जे फीड्स आहेत तर ते काय करतो आहोत आपण डिटेलमध्ये बघतो आहोत. क्लिअरन्स फीड इन दिस टाईप्स ऑफ द फीड द साईज लिमिट फॉर मॅचिंग पार्ट आर सो सिलेक्टेड दॅट क्लिअरन्स बिटवीन देम ऑलवेज ऑकर. मग जे मॅचिंग पार्ट जे आहेत, मग फॉर एक्झाम्पल शाफ्ट आणि होल आहे, याचं काय करायचं आहे आपल्याला मॅचिंग करायची आहे किंवा असेंब्ली करायची आहे. मग असेंब्ली करताना ते काय केलं जातं, तर एक प्रकारचं त्याच्यामध्ये क्लिअरन्स ठेवून काय केली जाते, त्याची पार्ट काय केले जातात मॅन्युफॅक्चरिंग केले जातात. ऑलवेज त्याच्यामध्ये क्लिअरन्स जो आहे तो काय असतो ठरूनच ते काय केलेलं असतात मॅन्युफॅक्चरिंग केलेलं असतात. अशा प्रकारचे जे पार्ट्स असतात त्याच्यामध्ये जो फिट्स निर्माण होतो तर त्याच्यामध्ये त्याला आपण काय म्हणतो क्लिअरन्स फीड म्हणतो, की जेणेकरून तुमचा शाफ्ट जो आहे तो तुमच्या होलमध्ये इझी टू रोटेट होतो आहे, स्लाइटली रोटेट तो होतो आहे, इझिली रोटेट होतो आहे. मग त्याच्यामधलं जो क्लिअरन्स आहे त्याला आपण काय म्हणतो क्लिअरन्स फीड म्हणतो. त्याच्यामधलं जे डिफरन्स आहे तुमच्या शाफ्ट आणि होलमधलं आहे की नाही, तर त्याच्यामध्ये त्याला आपण काय म्हणतो क्लिअरन्स फीड म्हणतो आहे की नाही. इट मे बी नोटेड दॅट द क्लिअरन्स फीड द टॉलरन्सेस झोन ऑफ द होल इज एंटायरली अबव द टॉलरन्सेस झोन ऑफ द शाफ्ट. मग एकदम तुम्हाला हे एक गोष्ट लक्षात ठेवा की क्लिअरन्स फीड म्हणजे काय, जो टॉलरन्सेस झोन जो आहे तुमच्या होलचा आहे की नाही तो कसा असतो तर जास्त असतो ॲज कम्पेअर्ड टू द टॉलरन्सेस झोन ऑफ द शाफ्ट. टॉलरन्सेस झोन जो आहे तुमच्या शाफ्टचा त्याच्यापेक्षा टॉलरन्सेस झोन जो आहे तुमच्या होलचा तो काय असतो ऑलवेज काय असतो तर जास्त असतो आहे की नाही. अबव म्हणजे जास्त असतो एक प्रकारचे आहे की नाही. त्याच्यामध्ये
तुमचा शाफ्ट जो आहे तुमच्या होलमध्ये इझिली और स्लाइटली काय होतोय, रोटेट होतोय. तर त्याच्यामध्ये जो फिट्स निर्माण होतो तर त्याच्यामध्ये त्याला आपण काय म्हणतो, तर एक प्रकारे क्लिअरन्स फिट आपण त्याला म्हणतो. इन अ क्लिअरन्स फिट द डिफरन्स बिटवीन द मॅक्झिमम साईज ऑफ द होल अँड मॅक्झिमम साईज ऑफ द शाफ्ट इज नोन ॲज अ मिनिमम क्लिअरन्स. मग क्लिअरन्स फिट कुठे दिसतो, द डिफरन्स बिटवीन द मॅक्झिमम साईज ऑफ द होल, आहे की नाही. तुमच्या साईज ऑफ होलची साईज जी आहे ती काय आहे, तो मॅक्झिमम आहे. अँड द मॅक्झिमम साईज ऑफ द शाफ्ट, आणि साईज शाफ्टची साईजसुद्धा काय आहे, मॅक्झिमम आहे. पण ती काय होते, तुमच्या मॅक्झिमम साईज ऑफ द होल अँड मॅक्झिमम साईज ऑफ द शाफ्ट इज नोन ॲज अ मॅक्झिमम क्लिअरन्स. आणि त्याच्यामध्ये जो क्लिअरन्स निर्माण होतो त्याला आपण काय म्हणतो, क्लिअरन्स फिट म्हणतो. वेअर द डिफरन्स बिटवीन द मॅक्झिमम साईज ऑफ द होल अँड मिनिमम साईज ऑफ द शाफ्ट इज कॉल्ड ॲज अ क्लिअरन्स. मग डिफरन्स बिटवीन कशातला डिफरन्स, द मॅक्झिमम साईज ऑफ द होल, तुमच्या होलची साईज मॅक्झिमम आहे, मॅक्झिमम साईज ऑफ द होल अँड मिनिमम साईज ऑफ द शाफ्ट, तुमच्या शाफ्टची साईज मिनिमम आहे की नाही, मिनिमम साईज ऑफ द शाफ्ट आहे की नाही. याच्यामध्ये जो डिफरन्स तुम्हाला जर भेटतोय तर त्याला आपण काय म्हणतो, क्लिअरन्स म्हणतो, आहे की नाही. त्याला तिथं आपल्याला काय भेटतो, तर एक प्रकारचा क्लिअरन्स फीड जो आहे तो काय होतो, भेटतो. दिस क्लिअरन्स फीड मे बी स्लाइड फीड, इझी स्लायडिंग फीड, रनिंग फीड, स्लॅक रनिंग फीड अँड लूज रनिंग फीड. मग ही जी क्लिअरन्स फीड जी आहे मे बी स्लाईड फीड, त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, तुमचा जो होल आहे त्याच्यामध्ये शाफ्ट इझिली काय होतोय, स्लाईड फिट होतोय, इझिली स्लाईड होतोय, आहे की नाही, रनिंग होतोय. त्याच्यानंतर स्लॅक रनिंग फीड होतोय आणि लुजनिंग रनिंग फीडही त्याच्यामध्ये निर्माण होतोय. त्याच्यामध्ये जो क्लिअरन्स भेटतोय आपल्याला, त्याच्यामध्ये जो फीड भेटतोय आपल्याला, तो काय आहे, एक प्रकारचा क्लिअरन्स फीड आपल्याला तिथं भेटतोय. तर ह्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसतं आहे बघा क्लिअरन्स फीड, आहे की नाही. मग क्लिअरन्स फीड कुठून कुठं आहे, तर मिनिमम साईज ऑफ द होल और मॅक्झिमम साईज ऑफ द होल, आहे की नाही, मॅक्झिमम साईज ऑफ द होल अँड मॅक्झिमम साईज ऑफ द शाफ्ट और मिनिमम साईज ऑफ द होल अँड मॅक्झिमम साईज ऑफ द शाफ्ट. याच्यामध्ये तुमचा जो शाफ्ट जो आहे तो इझिली काय होतोय, रोटेट होतोय तुमच्या होलमध्ये. त्याच्यामधला जो डिफरन्स आहे तर त्याला आपण काय म्हणतो, मिनिमम क्लिअरन्स, आहे की नाही. मिनिमम क्लिअरन्स जो आहे तुमच्या होलचा आणि मॅक्झिमम साईज ऑफ द शाफ्ट याच्यामधला जो डिफरन्स आहे त्याला आपण काय म्हणतोय, ते एक प्रकारचा क्लिअरन्स आपण त्याला म्हणतोय. आणि तिथं जो फिट सापतो भेटतोय आपल्याला तो कोणता आहे, तर एक प्रकारचा क्लिअरन्स फिट तुम्हाला तिथं भेटतो आहे की नाही. त्याच्यानंतर इंटरफेरन्स फिट. मग इंटरफेरन्स फिट म्हणजे काय, मग इंटरफेरन्स फिट आपण मागच्या लेक्चरमध्येच बघितलं आहे की नाही. तर आपण डायग्राम वाईज आपण काय करतो आहोत, आता हे फिट्स जे आहेत ते काय करतो आहोत तर जाणून घेत आहोत. इन दिस टाईप्स ऑफ द फिट द साईज लिमिट फॉर द मॅचिंग पार्ट आर सो सिलेक्टेड दॅट इंटरफेरन्स बिटवीन देम ऑलवेज ऑकर. मग इंटरफेरन्स फिट म्हणजे काय, तर तुमच्या शाफ्ट आणि होलची साईज जी आहे ती काय आहे, काय होतं आहे, तुमचा शाफ्ट जो आहे इझी टू रोटेट होत नाही आहे. तो आपल्याला काय करावं लागतं आहे, प्रेशर देऊन काय करावं लागतं आहे, फिट करावं लागतो आहे असेंब्ली करताना. आणि काय करावं लागतं आहे, तो इझिली फिट होत नाही आहे की नाही. त्याला प्रेशराईज करून काय करावं लागतं आहे, आपल्याला फिट करावं लागतं, त्याची असेंब्ली करावं लागते. पण जर काढायचं राहिलं, डिसेंबल करायचं राहिलं तरीसुद्धा तो इझिली डिसेंबल होतो आहे. तर अशा प्रकारचा जे शाफ्ट आणि होल असतात तर त्याच्यामध्ये जो फिट सापडतो त्याला आपण काय म्हणतो, तर ट्रान्झिशन फिट आपण त्याला म्हणतो. इन दिस टाईप्स ऑफ द फिट द साईज लिमिट फॉर द मॅचिंग पार्ट आर सो सिलेक्टेड दॅट इंटरफेरन्स बिटवीन द इंटरफेरन्स फिट जी आहे, द साईज लिमिट ऑफ द, मी तुम्हाला आता ट्रान्झिशन फिटचं उदाहरण दिलं बरं का, सॉरी त्याबद्दल. इन दिस टाईप्स ऑफ द फिट म्हणजे आपण काय करतो आहोत, इंटरफेरन्स फिट बघतो आहोत. आपण जे पहिलं लेक्चर जे बघितलं होतं याच्या अगोदरचं तर त्याच्यामध्ये क्लिअरन्स फिट, ट्रान्झिशन फिट आणि इंटरफेरन्स फिट अशा प्रकारे बघितलं होतं. आता जी स्लाईड आहे आपली, तर क्लिअरन्स फिटनंतर डायरेक्ट ट्रान्झिशन आपलं इंटरफेरन्स फिटची स्लाईड आली, ट्रान्झिशन फिटची स्लाईड येण्याऐवजी. तर त्याच्यामुळे थोडी जम्बलिंग झाली, तर ते आपण क्लिअर करू. इन दिस टाईप्स ऑफ द फिट द साईज लिमिट फॉर द मॅचिंग पार्ट आर सो सिलेक्टेड द इंटरफेरन्स बिटवीन देम ऑलवेज ऑकर. मग ज्यावेळेस काय की तुमच्या शाफ्टची साईज जी आहे ती काय होते, मॅक्झिमम आहे असते, त्याच्यापेक्षा तुमच्या होलच्या साईजपेक्षा. तुमच्या मॅक्झिमम साईज ऑफ द होल, तुमच्या होलची मॅक्झिमम साईज त्याच्यापेक्षाही तुमच्या शाफ्टची मॅक्झिमम साईज कशी आहे तर जास्त आहे. पण शाफ्टची मिनिमम साईज जी आहे ती तुमच्या मॅक्झिमम आपलं मिनिमम साईज ऑफ द शाफ्ट इज
मिनिमम साईज ऑफ द शाफ्टची मिनिमम साईज जी आहे ती एकदम इक्वल आहे कशाच्या, तुमच्या मॅक्झिमम साईज ऑफ द होलच्या. तर त्यावेळेस काय होतं आहे, तुमचा शाफ्ट त्या होलमध्ये काय होत नाही, व्यवस्थित फिटच होत नाही आहे की नाही, कारण की तुमच्या शाफ्टची साईज कशी आहे, जास्त आहे होलपेक्षा, म्हणून त्याच्यामुळे तो काय होत नाही, तिथं फिटच होत नाही. तर तिथं काय भेटतो आहे आपल्याला, ते एक प्रकारचा इंटरफेरन्स फिट आपल्याला तिथं भेटतो आहे की नाही. इट मे बी नोटेड दॅट द इंटरफेरन्स फिट द टॉलरन्सेस झोन ऑफ द होल इज एंटायरली बिलो द टॉलरन्सेस झोन ऑफ द शाफ्ट. मग एक सिम्पल जर सांगायचं झालं तुम्हाला इंटरफेरन्स फिटबाबत, तर टॉलरन्सेस झोन जो आहे तुमच्या होलचा, तो कसा आहे, कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू द टॉलरन्सेस झोन ऑफ द शाफ्ट. तुमच्या शाफ्टच्या टॉलरन्सेस झोनपेक्षा तुमचा होलचा टॉलरन्सेस झोन कसा आहे, कमी आहे. तर तिथं काय होत नाही, तिथं ते पार्ट काय होत नाही, मॅचिंगच होत नाही. तर तिथं जो फिट तुम्हाला सापडतो आहे, तर तिथं काय कोणत्या प्रकारचा फिट सापडतो आहे, तर एक प्रकारचा इंटरफेरन्स फिट जो आहे तर तो काय होतो तिथं भेटतो आहे आपल्याला. इन अँड इंटरफेरन्स फिट द डिफरन्स बिटवीन द मॅक्झिमम साईज ऑफ द होल अँड मिनिमम साईज ऑफ द शाफ्ट इज नोन ॲज अ मिनिमम इंटरफेरन्स, where the difference between the minimum size of the hole and the maximum size of the shaft is called as a maximum interference. मग मिनिमम इंटरफेरन्स आणि मॅक्झिमम इंटरफेरन्स फिट जे आहे तर ती काय करतो आहोत आपण बघतो आहोत. इन अँड इंटरफेरन्स फिट द डिफरन्स बिटवीन द मॅक्झिमम साईज ऑफ द होल, तुमच्या होलची साईज जी आहे ती मॅक्झिमम आहे की नाही, अँड मिनिमम साईज ऑफ द शाफ्ट, आणि शाफ्टची साईज जी आहे ती कशी आहे, मिनिमम आहे. तिथं काय भेटतं आहे आपल्याला, मिनिमम इंटरफेरन्स फिट तिथं भेटतो आहे. व्हेअर ॲज द डिफरन्स बिटवीन द मिनिमम साईज ऑफ द होल, तुमच्या होलची मिनिमम साईज जी आहे आणि मॅक्झिमम साईज ऑफ द शाफ्ट आहे की नाही, आणि तुमच्या शाफ्टची साईज जी आहे ती कशी आहे, मॅक्झिमम आहे. तिथं काय भेटतो आहे, मॅक्झिमम इंटरफेरन्स आपल्याला काय होतो आहे, भेटतो आहे तिथं आहे की नाही. द इंटरफेरन्स फिट मे बी स्ट्रिक फिट, हेवी ड्राईव्ह फीड अँड लाईट ड्राईव्ह फीड. मग हे जे इंटरफेरन्स फीड जे आहे ते काय करावं लागतं, फिटिंग करताना आपल्याला काय होतं आहे, स्ट्रिंग फिट करावं लागतं आहे किंवा हेवी ड्राईव्ह फिट करावं लागतं आहे. हेवीली त्याच्यावर काय करावं लागतं आहे, प्रेशराईज करून ती काय करावं लागतं आहे, फिट करावं लागतं आहे की नाही. तर अशा प्रकारचे जे फिट तुम्हाला भेटत आहेत तिथं, तर त्याला आपण काय म्हणतो, ते इंटरफेरन्स फिट आपण तिथं म्हणतो आहे की नाही. याच्यामध्ये तुम्हाला दिसतं आहे बघा, ह्याच्या इंटरफेरन्स फिटची जी डायग्राम तुम्हाला दाखवलेली आहे, तर ह्या इंटरफेरन्स फिटमध्ये तुम्हाला मॅक्झिमम इंटरफेरन्स जो भेटतो आहे तुम्हाला, तर तो तिथं काय भेटतो आहे, तर मिनिमम इंटरफेरन्स आणि मॅक्झिमम इंटरफेरन्स. मग इथं काय दाखवलेलं आहे की तुम्हाला आत्ताची स्लाईड जी आहे तिथं मॅक्झिमम इंटरफेरन्स आणि मिनिमम इंटरफेरन्स दाखवलेलं आहे. तिथं काय झालेलं आहे, तर तुमची मॅक्झिमम साईज ऑफ द होल अँड मिनिमम साईज ऑफ द शाफ्ट, याच्यामधला जो डिफरन्स आहे त्याला मॅक्झिमम इंटरफेरन्स म्हणतो, आणि मॅक्झिमम साईज ऑफ द होल अँड मिनिमम साईज ऑफ द शाफ्ट, याच्यामधला जो डिफरन्स तुम्हाला भेटतो आहे तर तिथं काय म्हणतो आपण, मिनिमम इंटरफेरन्स आहे की नाही, असं आपण त्याला म्हणतो आहे की नाही. त्याच्यानंतर ट्रान्झिशन फीट. मग ट्रान्झिशन फीट कुठं भेटतो आहे आपल्याला, इन दिस टाईप्स ऑफ द फीट द साईज लिमिट फॉर द मॅचिंग पार्ट आर सो सिलेक्टेड दॅट आयदर अ क्लिअरन्स ऑर इंटरफेरन्स मे ऑकर. मग ट्रान्झिशन फीट जे आहे, तर द साईज लिमिट ऑफ द मॅचिंग पार्टची जी साईज लिमिट जी आहे ती कशी आहे, सो सिलेक्टेड आहे, आयदर अ क्लिअरन्स ऑर इंटरफेरन्स मे ऑकर. मग जिथं क्लिअरन्स फीट आणि इंटरफेरन्स फीट दोन्ही भेटतात, तर तिथं ट्रान्झिशन फीटही आपल्याला भेटतो आहे की नाही. डिपेंडिंग अपॉन द ॲक्च्युअल साईज ऑफ द मॅचिंग पार्ट इट मे बी नोटेड दॅट इन द ट्रान्झिशन फीट द टॉलरन्सेस झोन ऑफ द होल अँड शाफ्ट ओव्हरलॅप. मग जिथं टॉलरन्सेस झोन जे आहे तुमच्या होल आणि शाफ्टचे ते काय झालेले असतात, ओव्हरलॅप झालेले असतात आहे की नाही. तुम्हाला माझ्याकडून चुकून ट्रान्झिशन फीटचंच सांगण्यात आलं होतं. तर ट्रान्झिशन फीटचं मी काय सांगितलं होतं की तुमच्या जी होलची मॅक्झिमम लिमिट ऑफ द होल आहे आणि तुमच्या शाफ्टचं मिनिमम लिमिट ऑफ द शाफ्ट आहे, हे जिथं मॅचिंग होतं आहे तर तिथं काय होतं आहे, तुम्हाला ट्रान्झिशन फीट तुम्हाला भेटतो आहे की नाही. जिथं मॅक्झिमम लिमिट ऑफ द शाफ्ट तो कसा आहे, जास्त आहे तुमच्या होलच्या मॅक्झिमम लिमिट ऑफ द होलपेक्षा, तर तिथं काय भेटतो आहे तुम्हाला, ट्रान्झिशन फीट भेटतो आहे की नाही. द ट्रान्झिशन फीट मे बी फोर्स फीट
टाईट फिट अँड पुश फिट. मग हे जे ट्रान्झॅक्शन फिट जे आहे तिथं तुम्हाला अशा प्रकारचे फिट भेटतात. ज्यावेळेस तुम्ही दोन मॅचिंग पार्टची काय करता, असेंब्ली करताय, तर त्यावेळेस तुम्हाला फोर्सली ते काय करावं लागतं, फिट करावं लागतं, टाईटली फिट करावं लागतं किंवा पुश करून ते फिट करावं लागतं, आहे की नाही. तर जिथं अशा प्रकारचं हे जे वर्कआउट करून आपल्याला काय करावं लागतं, ते फिटिंग करावं लागतं, ते असेंबल करावं लागतं. तर तिथं जो फिट निर्माण होतो तर त्याला आपण काय म्हणतो, तर ट्रान्झॅक्शन फिट आपण त्याला म्हणतो. मग हे बघा, ट्रान्झॅक्शन फिट तुम्हाला दिसतं. तुमच्या होल आणि शाफ्टची साईज जी आहे ती ओव्हरलॅप झालेली आहे तिथं, आहे की नाही. तिथं काय करावं लागतं तुम्हाला, तुमचं मॅक्झिमम साईज ऑफ द शाफ्ट और मॅक्झिमम साईज ऑफ द होल याच्यामध्ये काय झालं आहे, थोड्या प्रमाणात ओव्हरलॅप झालेलं आहे फक्त, आहे का नाही. पण मॅक्झिमम साईज ऑफ द होल आणि मिनिमम साईज ऑफ द शाफ्ट याच्यामध्ये काय झालं आहे, तर तुमच्या मिनिमम साईज ऑफ द होलची काय झाली, साईज कमी झालेली तुमच्या शाफ्टपेक्षा, आहे की नाही, मॅक्झिमम लिमिट ऑफ द शाफ्टपेक्षा. तर तिथं काय करावं लागतं, तुम्हाला टाईटली फिट करावं लागते, फोर्सली काय करावं लागते, तुम्हाला एखाद्या होलमध्ये शाफ्ट काय करावं लागतं, फिट करावं लागतं. तर अशा ठिकाणी तुम्हाला जो फिट भेटतो त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्झिशन फिट आपण त्याला म्हणतो, आहे की नाही. आय होप सो की तुम्हाला हे तिन्ही फिट डिटेलमध्ये समजले असतील, आहे की नाही. तर आपण काय केलं, तर मागचे जे लेक्चर जे आहे तर त्याच्यामध्ये फक्त इंट्रोडक्शन बघितलं होतं, हे 3 टाईपचे फिट कसे असतात, आहे की नाही. पण ते ह्याचं डायग्रॅमली तुम्हाला जर दाखवले तर ते तुम्हाला अधिकाधिक चांगले समजतील. याच्यासाठी मी काय केलं, जे दुसरं लेक्चर जे आहे ते आत्तामध्ये तुम्हाला काय केलं आहे, तर ते समजण्यासाठी व्यवस्थित डायग्रामनुसार काय केलेलं आहे, ते जी PPT आहे तिथं काय केलेली आहे त्याच्यामध्ये दाखवलेली आहे. आता आपण काय बघतोय, होल अँड शाफ्ट बेसिस सिस्टीम. होल बेसिस सिस्टीम म्हणजे काय आणि शाफ्ट बेसिस सिस्टीम म्हणजे काय, तर हे काय करणार आहोत आपण या लेक्चरमध्ये जाणून घेणार आहोत की होल बेसिस सिस्टीम म्हणजे काय आणि शाफ्ट बेसिस सिस्टीम म्हणजे काय, आहे की नाही. मग फर्स्ट वन ॲज अ होल बेसिस सिस्टीम. मग होल बेसिस सिस्टीम म्हणजे काय, व्हेन होल साईज इज केप्ट कॉन्स्टंट अँड शाफ्ट साईज इज चेंज. जिथं होल्सची साईज जी आहे ती काय होते, कॉन्स्टंट राहते, पण शाफ्टची साईज जी आहे ती काय होते, चेंज होते. टू ऑब्टेन द व्हेरियस टाईप्स ऑफ फिट कॉल्ड ॲज अ होल बेसिस सिस्टीम. आणि तिथं जे फिट्स तुम्हाला भेटत आहे, नाही की नाही, हे आपण पुढं डिटेलमध्ये याचं पुढची जी स्लाईड आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला होल बेसिस सिस्टीम समजून येईल. पण एक थोडक्यात लक्षात घ्या की होल बेसिस सिस्टीममध्ये होलची साईज काय आहे, डिफरन्स लक्षात घ्या काय, तर होल बेसिस सिस्टीम आणि शाफ्ट बेसिस सिस्टीममधला डिफरन्स लक्षात घ्या. होल बेसिस सिस्टीममध्ये काय राहत आहे, तो होलची साईज काय आहे, तर केप कॉन्स्टंट राहते आणि तुमच्या शाफ्टची साईज जी आहे ती काय राहते, डिफरंट राहते, आहे की नाही. डिफरंट इन साईज राहते, आहे की नाही. तिची साईज काय राहते, शाफ्टची चेंज राहते. आणि तो काय करतो आहे, आपण तो शाफ्ट तुमच्या होलमध्ये काय करायचं काम करतो, फिट करायचं काम करतो आहे. मग त्यावेळेस त्याच्यामध्ये जे फिट्स तुम्हाला भेटत आहे तर ते त्याच्यामध्ये क्लिअरन्स फिट, ट्रान्झिक्शन फिट, इंटरफिरन्स फिट, या सगळ्या 3 प्रकारचे फिट तुम्हाला ह्या होल बेसिस सिस्टीममध्ये और शाफ्ट बेसिस सिस्टीममध्ये भेटतात. आणि शाफ्ट बेसिस सिस्टीमचं एक लक्षात घ्या, शाफ्टची साईज काय राहते, ॲज अ कॉन्स्टंट राहते, पण होलची साईज जी आहे ती काय राहते, डिफरंट राहते, आहे की नाही. तर अशा प्रकारे जिथं जो फिट भेटतो त्याला आपण काय म्हणतो, तर शाफ्ट बेसिस सिस्टीम म्हणतो, आहे की नाही. मग होल बेसिस सिस्टीम आपण म्हणतो आहोत फर्स्टली. तर होल बेसिस सिस्टीम, द वेन होल साईज इज केप्ट कॉन्स्टंट. होलची साईज काय दिलेली आहे, तर कॉन्स्टंट दिलेली आहे, पण शाफ्टची साईज काय होते, चेंज होते. टू ऑब्टेन द व्हेरियस टाईप्स ऑफ फिट कॉल्ड ॲज अ होल बेसिस सिस्टीम. आणि त्याच्यामध्ये काय होतं आहे, आपल्याला ज्यावेळेस आपण व्हेरियस टाईप्स ऑफ द साईजनुसार जे शाफ्ट जे आहे, व्हेरियस साईजचे जे शाफ्ट आहे त्या होलमध्ये ज्यावेळेस फिट करत असतो तर त्यावेळेस जे फिट्स तुम्हाला भेटतात तर ते काय कसे असतात, तर ते क्लिअरन्स फिटचे शाफ्ट भेटतील, क्लिअरन्स फिट, ट्रान्झॅक्शन फिट आणि इंटरफिरन्स फिट, असे 3 प्रकारचे फिट तुम्हाला तिथं बघायला भेटतील, आहे की नाही. बेसिक साईज ऑफ द होल इज टेकन ॲज द लोअर लिमिट ऑफ होल. मग बेसिक साईज जी आहे तुमच्या होलची ती कशी आहे, तर लोअर लिमिट ऑफ होल. तुमच्या होलचं लोअर लिमिट ती काय झाली तुमची, द बेसिक साईज ऑफ द होल, आहे की नाही. द होल बेसिस सिस्टीम इज इंडिकेटेड बाय कॅपिटल H. जी होल बेसिस सिस्टीम जी आहे ती कशाने इंडिकेट केली जाते, तर कॅपिटल Hनी काय केली जाते, ती इंडिकेट केली जाते. वेअर लोअर डिव्हिएशन इज 0 ॲज शोन इन फिगर. आणि त्याचं जे डिव्हिएशन जे आहे
ते कसं असतं, तर लोअर डेविएशन 0 असतं, आहे की नाही. पुढची जी स्लाईड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बघा, त्याच्यामध्ये होल बेसिस सिस्टीम दिसते आहे. तर याच्यामध्ये जी शाफ्टची साईज आपलं जी होलची साईज आहे ती काय आहे, केप कॉन्स्टंट आहे, पण शाफ्टची साईज काय आहे, डिफरंट आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला बघा, पहिला जो शाफ्ट जो आहे, शाफ्ट फर्स्ट, त्याच्यामध्ये तुम्हाला काय भेटतं आहे, क्लिअरन्स फीड भेटतो आहे की नाही. हे फीट आपण आत्ता डिटेलमध्ये बघितले, पण हा टॉपिक ह्याच लेक्चरमध्ये का घेतला आहे, की जेणेकरून तुम्हाला होल बेसिस सिस्टीम आणि शाफ्ट बेसिस सिस्टीम या दोन्ही गोष्टीचं डिटेलमध्ये काय होणं गरजेचं आहे, माहिती होणं गरजेचं आहे. कारण की होल बेसिस सिस्टीम आणि शाफ्ट बेसिस सिस्टीम हे जास्त करून एक्झामला विचारलं जातं, आहे की नाही. मग पहिला जो शाफ्ट आहे, शाफ्ट फर्स्ट काय केलं आहे तुम्ही, त्या होलमध्ये कॉन्स्टंट साईजचं जे होल आहे त्याच्यामध्ये काय केलं आहे, फिट केलं आहे. तर त्याच्यामध्ये जो क्लिअरन्स दिसतो आहे त्याला आपण काय, त्याच्यामध्ये जो फिट दिसतो आहे त्याला आपण काय म्हणतो, क्लिअरन्स फिट. शाफ्ट 2मध्ये तुम्हाला ट्रान्झॅक्शन फीड दिसतो आहे आणि शाफ्ट 3मध्ये तुम्हाला इंटरफेरन्स फीड तुम्हाला दिसतो आहे की नाही. अशा प्रकारची ही होल बेसिस सिस्टीम आहे. मी तुम्हाला क्लिअरन्स फीड, ट्रान्झॅक्शन फीड आणि इंटरफेरन्स फीड ह्या तिन्ही गोष्टी मी काय केल्या डिटेलमध्ये या लेक्चरमध्ये सांगितल्या आहेत. मग ते फीड्स जे आहेत ते तुम्हाला होल बेसिस सिस्टीममध्ये बघायला भेटते. आता आपण बघणार आहोत होल बेसिस system is preferred because whole are produced by the standard size or of tool like drill, rammer, broach, etc. But shaft are manufacturing rolling and casing and then finished by the turning or grinding. मग ही जी होल बेसिस सिस्टीम जी आहे ती कशी प्रेफरेबल केलेली असते. तर होल कशा थ्रू आपण काय करू शकतो, होल कशा थ्रू केला आहे आपण, एक प्रकारचं स्टँडर्ड साईजनुसार किंवा स्टँडर्ड टूल यूज करून आपण काय केलं आहे, तो होल काय केलेला आहे, ड्रिल केलेला आहे किंवा रिमर केलेला आहे किंवा ब्रॉच करून काय केलेला आहे, तो स्टँडर्ड साईजनुसार एक कॉन्स्टंट साईजनुसार काय केलेलं आहे, बनवलेला आहे. पण जे शाफ्ट जे आहे ते काय केले, मॅन्युफॅक्चरिंग केलेले आहे. कशा थ्रू, तर रोलिंग अँड कास्टिंग प्रोसेस थ्रू ते काय केलेले आहे, मॅन्युफॅक्चरिंग करून त्याला फिनिशिंग केलेलं आहे की नाही. मग फिनिशिंग कशाने केलं आहे, तर टर्निंग आणि ग्राइंडिंग करून त्याला फिनिशिंग केलेलं आहे. आणि असे जी शाफ्ट जी आहे ती काय केलीत, होलमध्ये एंटर केली आहे की नाही. मग त्यावेळेस त्याच्यामध्ये जी फीड्स भेटतात तर त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन फीड, आपली क्लिअरन्स फीड, ट्रान्झॅक्शन फीड आणि इंटरफेरन्स फीड अशा प्रकारचे 3 फीड्स जे आहे ते तुम्हाला तिथं बघायला भेटतात. हेन्स इट इज कन्व्हिनियंट टू प्रोड्यूस व्हेरियस साईज द शाफ्ट दॅन होल ऑफ व्हेरियस साईज, आहे का नाही. मग कन्व्हिनियंट फॉर द प्रोड्यूस व्हेरियस साईज, आहे की नाही. तुम्हाला शाफ्टच्या व्हेरियस साईज तुम्हाला तिथं दिसत आहेत, आहे की नाही. मग त्याच्यामध्ये काय होतं आहे, तो होलची साईज एकच दिसते आहे. त्यावेळेस त्याच्यामध्ये जे फिट्स निर्माण होतात तर 3 प्रकारचे फिट्स निर्माण होतात, ट्रान्झॅक्शन, आपलं क्लिअरन्स फीड, ट्रान्झॅक्शन फीड आणि इंटरफेरन्स फीड. होल मेकिंग, मग होल कशाने मेकिंग केली जाते, बाय युजिंग द टूल किंग, आहे की नाही. टूल किंगचा यूज करून, म्हणजे बाय युजिंग द ड्रिलर, आहे की नाही. होल साईज कॉन्स्टंट होल साईजनुसार आपण काय करू शकतो, होल करू शकतो, आहे की नाही. आणि शाफ्ट जे आहे ते मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं कशाने, आहे की नाही. इफ यू वॉन्ट एनी फीड तर चेंजिंग द होल साईज इज नॉट अँड गुड ऑप्शन. म्हणजे होल साईज जी आहे ती चेंज होता कामा नये. होल साईज इज नॉट अ गुड ऑप्शन, सो इट इज बेटर टू ॲडजस्ट द शाफ्ट साईज अकॉर्डिंगली. मग त्याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे, तर शाफ्टची साईज तुमच्या होलच्या साईजनुसार काय करणं गरजेचं आहे, मॅन्युफॅक्चरिंग करणं गरजेचं आहे की नाही. हे ह्याच्यातून आपल्याला काय होतं आहे, जाणवतं आहे की नाही. आता शाफ्ट बेसिस सिस्टीम, आहे की नाही. मग शाफ्ट बेसिस सिस्टीममध्ये काय आहे बघा, वेन शाफ्ट साईज इज केप्ट कॉन्स्टंट, शाफ्टची साईज काय आहे, केप्ट कॉन्स्टंट आहे. इथं शाफ्ट बेसिस सिस्टीममध्ये काय आहे, वेन शाफ्ट साईज इज केप्ट कॉन्स्टंट अँड होल साईज इज व्हॅरिड. आणि होलची साईज जी आहे ती काय होते, व्हॅरिड होते, आहे की नाही. टू गेट व्हेरियस टाईप्स ऑफ द फीड कॉल्ड ॲज अ शाफ्ट बेसिस सिस्टीम. आणि त्याच्यामध्ये जे फीड्स तुम्हाला भेटत आहेत, व्हेरियस फीड्स तुम्हाला भेटत आहेत, ते काय आहे, तर शाफ्ट बेसिस सिस्टीम आपण त्याला म्हणतो, आहे की नाही. बेसिक साईज ऑफ द शाफ्ट इज टेकन ॲज मॅक्झिमम लिमिट ऑफ द शाफ्ट बेसिस सिस्टीम इज इंडिकेटेड बाय एच. आणि ही जी शाफ्ट बेसिस सिस्टीम जी आहे ती स्मॉल एचने काय करतो, आपण डिनोट करतो. जसे की होल बेसिस सिस्टीम आपण कशाने डिनोट करतो, कॅपिटल एचने डिनोट करतो. तशी शाफ्ट बेसिस सिस्टीम जी आहे ती कशाने डिनोट करतो,
स्मॉल एचने डिनोट करतो. याच्यामध्ये काय आहे, तर शाफ्टची साईज काय दिलेली आहे की कॉन्स्टंट दिलेली आहे की नाही. पण होलची साईज जी आहे ती काय दिलेली आहे तुम्हाला, तर डिफरंट दिलेली आहे की नाही. याच्यामध्ये तुम्हाला खाली डायग्राम दिसते आहे बघा. तर ह्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसतं आहे बघा, जो होल आहे की नाही. तर 3 प्रकारचे होल दिलेले आहेत आहे की नाही. मग त्याच्यामध्ये जे क्लिअरन्स फिट, ट्रान्झिशन फिट आणि इंटरफेरन्स फिट कसं दिसतोय बघा. त्याच्यामध्ये जो शाफ्ट जो आहे तो काय आहे, तर सेम साईज आहे की नाही. कॉन्स्टंट साईजनुसार तो काय केलेला आहे, बनवलेला आहे. पण पहिला जो होल आहे तो काय आहे, एकदम छोटा आहे तुमच्या शाफ्टच्या साईजपेक्षा. तर त्याच्यामध्ये जो फिट तुम्हाला दिसतोय तिथं इंटरफेरन्स फिट दिसतोय. ट्रान्झिशन फिट कुठं दिसतोय, तुमचा जो शाफ्ट आहे त्याच्यापेक्षा तुमचं होल काय आहे, थोडं मोठं आहे. पण तिथं फिट करण्यासाठी त्याला काय करावं लागतोय, ते एकदमच टाईटली तो फिट होतो आहे की नाही. टाईटली काय होतं आहे, फोर्स देऊन त्याला काय करावं लागतं, फिट करावं लागते. तिथं जो फिट निर्माण होतो त्याला ट्रान्झिशन फिट म्हणतो. इंटरफेरन्स फिटमध्ये तुमचा जो शाफ्ट आहे तो होलमध्ये एंटरच करत नाही आहे की नाही. तो जरी एंटर केला तर तो एकदमच फोर्स आउट करून किंवा एकदमच ठोकून टाकून आपल्याला काय करावं लागतं, बसवावं लागतं. त्याच्यामध्ये जो फिट भेटतोय तर त्याला इंटरफेरन्स फिट म्हणतो. आणि क्लिअरन्स फिटमध्ये जो होल आहे, होल 1, तर त्या होलमध्ये तुमचा शाफ्ट जो आहे तो काय होतो, स्लाइडली रोटेट होतो, इझिली तो रोटेट होतो आहे की नाही. त्याच्यामध्ये जो क्लिअरन्स तुम्हाला दिसतोय तर त्याला आपण काय म्हणतो, क्लिअरन्स फिट आपण इथं म्हणतो आहे की नाही. तर अशा प्रकारचं शाफ्ट बेसिस सिस्टीम आहे की नाही. मग शाफ्ट बेसिस सिस्टीम जे आहे, शाफ्ट बेसिस सिस्टीम इज प्रिफर्ड फॉर लॉंग शाफ्ट of full length. Example, shaft is matching with the least two part having hole and need different type of the feeds. Example, assembly of the piston with piston and connecting rod. मग फॉर एक्झाम्पल जर द्यायचं झालं शाफ्ट बेसिस सिस्टीमचं, इट प्रेफर्ड फॉर द लॉंग शाफ्ट फुल लेंथ. द शाफ्ट इज मॅचिंग विथ द लिस्ट ऑफ टू पार्ट हॅविंग hole, the need different type of the feed. Example, assembly of the piston pin with piston and connecting rod. पिस्टन पिन जर तुम्ही नाही का बघितली असेल, तर पिस्टन पिन जर तुम्ही लावली तर त्याच्यामध्ये तुमचा जो शाफ्ट जो आहे तो काय होतोय, कनेक्टिंग रॉड जो आहे तो काय होतोय, थोडाच काय होतोय, मूवमेंट करतोय आहे की नाही. पण पिस्टन आणि होल जे आहे, आपलं शाफ्ट आहे, आपलं सिलेंडर आहे, मग सिलेंडर ॲज अ होल आणि पिस्टन ॲज अ शाफ्ट आहे की नाही. तुमचा पिस्टन जो आहे तो इझिली काय करतोय, तुमच्या सिलेंडरमध्ये स्लाइटली रोटेट करतोय आहे की नाही. तर त्याला आपण तिथं काय जो फिट भेटतोय त्याला क्लिअरन्स फिट म्हणतो आहे की नाही. जर तुमचं पिस्टन एकदमच टाईटली काय होतोय, तुमच्या सिलेंडरमध्ये रोटेट करतोय आहे की नाही, त्याला फोर्स आउट करून खालीवर वाढावं लागतंय आपल्याला, तर तिथं काय होतं, ट्रान्झॅक्शन फिट भेटतोय. आणि तिथं पिस्टनच तुमच्या सिलेंडरमध्ये जात नाही आहे की नाही, त्याला ठोकून टाकून जरी बसवलं तरी जात नाही. तर तिथं आपण इंटरफेरन्स फिट आपल्याला काय होतंय, बघायला भेटतोय. ओके, ठीक आहे, थांब. आय होप सो की तुम्हाला होल बेसिस सिस्टीम आणि शाफ्ट बेसिस सिस्टीम या दोन्ही टॉपिक जे आहे आणि क्लिअरन्स फिट, इंटरफेरन्स फिट आणि ट्रान्झॅक्शन फिट या ही गोष्टी आपण समजल्या असतील. हे आय होप सो की समजल्या असतील चांगल्या प्रकारे. ठीक आहे, थांबवू.